पदाधिकारी, पहिला मुद्दा म्हणजे आम्ही या ठिकाणी पदाधिकारी निर्माण करणार आहोत, त्यांना नियुक्त देणार आहोत आणि मग आम्ही त्यांना जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि गाव पातळीवरती आम्ही शाखा प्रमुख या ठिकाणी स्थापन करणार आहोत आणि त्यांच्या माध्यमामधून शाखा प्रमुखाच्या माध्यमामधून तळागाळातील शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते आम्ही जमा करणार आहोत आणि ते कृषी मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांचा वेळ घेऊन, टाईम घेऊन त्या ठिकाणी आम्ही त्याची चर्चा करून त्यांच्या कानावरती ते प्रश्न या ठिकाणी घालण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. यावर्षी किती शाखा ओपनिंग करण्याचं उद्दिष्ट आमच्याकडं आता तसं पाहिलं तर माझ्याकडे जवळ 7 ते 8 जिल्हा प्रमुखाचे नाव माझ्याकडे फिक्स झालेले आहे. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही असं ठरवलं आहे की अजून 8 दिवस थांबून अजून जास्तीत जास्त महाराष्ट्रामधून जिल्हा अध्यक्षाचे जे फॉर्म भरायचे आपल्याला, जे जिल्हा अध्यक्ष टाकायचे आहे ते जिल्हा अध्यक्षाचे नाव येऊन द्यायचे ठरलेलं आहे आणि जिल्हा अध्यक्ष घेत असताना ज्या माणसाला, ज्या व्यक्तीला शेतीविषयी, शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी माहिती आहे, शेतीची जाण आहे, अशाच आम्ही त्या लोकांना त्या ठिकाणी नियुक्त देणार आहोत. असं दुसऱ्या संघटनेसारखं, कारण कोणी असला आणि जो भूमिहीन असला त्याला विन शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याचं असा उद्देश आमचा त्या ठिकाणी नाही. ओरिजिनल गरजवंत जर शेतकरी आहे आणि त्यांना काम करण्याची एक उत्सुकता आहे अशा लोकांना मी त्या ठिकाणी नियुक्त करणार आहोत. शेतकऱ्यासाठी वेगवेगळ्या संघटनेमध्ये कार्यरत कार्यकर्ते आहेत. तुमचं असं काही ठरलेलं आहे का याच पक्षातला पाहिजे का त्याच पक्षातला पाहिजे, म्हणजे कोणत्याही पक्षातला माणूस तुमच्या शेतकरी संघटनेत काम करू शकतो का? बिलकुल बिलकुल, कारण आमची जी संघटना आहे ही सर्व पक्ष, कोणत्याही पक्षाचा जर माणूस असेल तो या ठिकाणी पक्ष म्हणून काम करणार नाही, या ठिकाणी संघटना म्हणून काम करणार. आणि आमच्यामध्ये जरी कोणत्याही पक्षाचा जर माणूस असेल, त्याची जर काम करण्याची इच्छा असेल तर आम्ही त्या ठिकाणी त्याला नियुक्ती देऊ. कारण पण त्याची जी उत्सुकता आणि संघटनेच्या कामामध्ये राजकारणाचा कुठलाही या ठिकाणी आणला नाही बघा. कारण कसं असतं माहिती का, बऱ्याचशा संघटना अशा आहे, कारण संघटनेमुळे कामं होत असं नसतं. शेवटी ती मोठी संघटना असली किंवा छोटी संघटना असली तर ते प्रश्न शासन दरबारीच घेऊन जावं लागत असतं आणि त्यामुळे शासनामधले जर काही लोक किंवा सरकारामधले किंवा पक्षाचे काही लोक संघटनेत जर काम करत असतील तर अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीने त्या ठिकाणी लवकरात लवकर प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्याचे मार्गी लागत असं माझं मत आहे आणि म्हणून आम्ही सर्वांना आमच्या संघटनेमध्ये सामील करून घेणार आहोत.